नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता आपण कुरडया करणार आहोत ना. तर आता हे गहू उपसलेले आहे आणि हे गहू 3 दिवस भिजवले पाण्यामध्ये आणि तिसऱ्या दिवशी उपसले, हे पाण्यातून काढून घेतले बाहेर आणि त्यावर स्वच्छ पाणी टाकून ते गहू ना गिरणीतून दळून आणले. त्याच्यापासून चिक काढला आणि चिकाच्या कुरडया बनवल्या आणि उरलेला जो कोंडा असतो ना, आंबूस असा मस्त, त्याच्या आपण पापड्या बनवणार आहोत. या पापड्यांना ना आमच्याकडे गव्हाच्या पेंडवड्या असे म्हणतात. तर त्याच्या गव्हाच्या कोंड्याच्या पेंडवड्या बनवणार आहोत आणि ते जे काय आहे ना त्यापासून कुरडया बनवल्या. आता हा कोंडा जो आहे ना तो त्याच दिवशी, ज्या दिवशी कुरडया टाकल्या ना त्याच दिवशी केला, नंतर दुसऱ्या दिवशी केला ना खूप आंबूस होऊन जातो आणि वास येतो. तर आता हा सर्व कोंडा आहे ना बारीक करून घ्यायचा आहे, मिक्सरला फिरून घ्यायचा आहे पल्स मोडवर, की जेणेकरून असं शिजताना पटकन शिजला जाईल आणि बाइंडिंग देखील खूप छान येतं. अशा पद्धतीने ना कोंडा बारीक करून घ्यायचा आहे. राहिलेला सर्व कोंडा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि कोंडा बारीक झाल्यानंतर इकडे चुलीवरच असं मस्त बाहेर मोठ्या पातेल्यात आहे ना त्याला आदन म्हणजे शिजवायला घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं तेल, भरपूर असं तेल टाकायचं आहे, जिरे टाकायचे भरपूर असे. तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकायचे. मोठं पातेल घ्यायचे म्हणजे हटवण्यासाठी ना आपल्याला कोंडा हलवण्यासाठी ना सोपं जातं. आणि कुरडयाचं चिक केला ना चुलीवरच केला होता ना, त्यामुळे भरपूर असा आहार पडलेला होता ना, तर त्यावरच आम्ही आता हे पातेलं ठेवलं. त्याला बूड घेतलेले, एक मातीचं बूड घेतले. तेल तापलं त्यानंतर जिरे टाकले. जिरे असे छान मस्त फुलू द्यायचे. आता जिरे देखील छान असे फुललेले ना, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. इथे मी जवळजवळ 2 ते सव्वा 2 तांब्या पाणी टाकलेलं, अंदाजेच टाकलं आहे मी पाणी. आणि त्यामध्ये ना असा बारीक रवा असतो ना तो टाकलेला आहे त्या आदनामध्ये आणि मीठ देखील टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आहे ना तो रवा शिजलेला आहे आणि त्या रव्यामध्ये आपण बारीक केलेला कोंडा आहे ना तो असा टाकून दिला आहे आणि चांगला हळूहळू घेतलेला आहे. आणि चिकाचेच सर्व भांडे होते त्यामुळे काही बाकीचा पसारा झालाच नाही. आणि चाटू जो असतो ना चिक हलवण्यासाठी त्याने असं मस्त हलवलं आहे. आणि ह्या गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या आहे ना म्हणजे पेंडवड्या, तर आमची मावस सासू आहे ना, माझी मावस सासू मीरा मावशी यांनी आम्हाला करून दाखवल्या होत्या. आणि कोंडा असा शिजून घ्यायचा आहे, जाळ थोडासा मीडियम ठेवायचा, जास्त जाळ नाही करायचा त्याला, नाहीतर करपू शकतं असं खाली. अशी मोकळ्या पटांगणात चूल केलेली होती आणि लाकडं वगैरे मागे घेतलेली आहे. आणि कोंडा आहे ना असा थोडा वेळ कमी जाळावरचा असा हळूहळू घेतलेला आहे, म्हणजे ना जेणेकरून डागणार नाही. एकदम कमी जाळावर असा मिक्स करून घेतला होता. आणि झाकण ठेवून आहे ना तो असा वाफून घ्यायचा आहे मस्त. बघू शकता अशा पद्धतीने ना आपला कोंडा आपण वाफून घेणार आहे, झाकण ठेवून देणार आहात त्याच्यावर. तर आता त्याचं वाफ काढून घेतलेली आणि मिरची पावडर देखील आमच्या मावशीने टाकली. ती आपल्या वाळलेल्या मिरच्या असतात ना त्याची पावडर करून यामध्ये टाकून दिली आणि भरपूर अशी लसणाची पात आणि लसूण यामध्ये टाकलं, त्यामुळे खूप अशी छान टेस्ट आली ती. आणि मिक्सरच्या भांड्याला जी लसणाची पात लागलेली होती ती देखील यामध्ये टाकून दिली. लसूण टाकण्याऐवजी आपण या सीझनमध्ये ना जेव्हा कुरड्या पापड्या करतो ना त्यावेळेस आपल्याकडे लसूण देखील उपलब्ध असतो. तो भरपूर टाकला ना खूप छान अशा अशा कोंड्याच्या पापड्या तयार होतात, पेंडवड्या तयार होतात. आणि लसूण टाकल्यानंतर पुन्हा एकदा असा हलवून घ्यायचं आहे, गरा 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 फिरवायचे आहे अशा पद्धतीने. आणि मगाच्यापेक्षा आहे ना कोंडा देखील असा फुलून आलेला आहे. रवा आणि कोंडा मिक्स झाला ना आणखीन फुलून आला आहे. बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून दिलेले आहे. आणि आमचं कुरड्यांचं घरावरती कुरड्या देखील टाकणं काम चालू होतं, त्यामुळे जरा धावपळीतच व्हिडिओ झाला. आणि मस्त असा थोडा वेळ असं शिजून द्यायचं आहे. आता शिजून दिलं ना थोडंसं आळणी वाटलं तर ना, म्हणून परत मावशींनी थोडंसं मीठ टाकलं आणि मी देखील थोडीशी मदत केली होती. आणि आमच्या मावशी खूप सुगरण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इतका इंटरेस्ट येतो ना, अजिबात कोणत्याही कामाचा कंटाळा येत नाही. आता आम्ही घरावर घेऊन आलेलो आहोत. हे कुरड्या देखील करून झालेलं आहे आणि आपल्या दाबयंत्र असतं ना पापड्यांचं, त्याच्या साहाय्याने ना असं खालून वरून कागद टाकायचं आहे आणि थोडं थोडं गोळा तोडून घ्यायचा आहे कोंड्याचा, शिजवलेल्या कोंड्याचा, आणि मस्त अशा पापड्या तयार करायच्या. वाळवल्यानंतर इतक्या खरपूस लागतात ना या की पास विचारूच नका. एकदम अशी तोंडाला चव येऊन जाते आणि आपण या भाजून देखील खाऊ शकतो.
तळून देखील खाऊ शकतो. पण शक्यतो चुलीच्या आरावर ज्या भाजलेल्या असतात ना, त्या खूप छान होतात. आणि सर्व पेंडवड्या झाल्यानंतर आहे ना, त्या अशा वाळू घातल्या त्या साडीवर. खूप छान अशा पेंडवड्या झाल्या त्या. आणि तुमच्याकडे देखील अशा पेंडवड्या करतात की नाही हे नक्की सांगा. आणि बाजूला आहे ना कुरड्या देखील केल्या होत्या, बघू शकता अशा कुरड्या केल्या आणि कोंड्याच्या पेंडवड्या देखील मस्त पापड्या अशा केल्या आणि वाळल्या थोड्याशा एका बाजूने. आणि दुपारनंतर आहे ना उलटून दिले, म्हणजे दोन्ही बाजूनी वाळल्या जातील. अशा खूप छान अशा पापड्या तयार झाल्या त्या. अशा कोंड्याच्या पापड्या, पेंडवड्या नक्की या उन्हाळ्यात करून बघा आणि खूप छान अशा चवीला होतात. आणि वर्षभर आपण ह्या वापरू शकतो की त्या खराब होतात की काही नाही. अशा कडक जर वाळल्या ना खूप छान अशा वर्षभर टिकतात. तर नक्की अशा पेंडवड्या बघू